सर्वांना सलाम. परमेश्वर देव बापाची स्तुती असो. पुन्हा एक वार या पवित्र वारी त्याची भक्ती करण्याकरिता आपण सर्वजण आपापल्या कुटुंबाबरोबर आपल्या घरामध्ये एकत्र आलेला आहोत. परमेश्वर देव बापाच्या नावाला धन्यवाद देऊया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपल्या प्रत्येकाचं संरक्षण केलं, आपली काळजी त्याने घेतली, आपल्या गरजा त्याने पुरविलेल्या आहेत. या सर्वाबद्दल परमेश्वर देव बापाची स्तुती असो, त्याला धन्यवाद देऊया. आणि या भक्तीमध्ये आपण पुढे जाणार आहोत. रूपरेषेप्रमाणे येथवर आपण भक्ती करीत आलेलो आहोत. आणि यावेळेस एक वार पुन्हा परमेश्वर देव बापाला आमच्या जीवनामधून आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ यावेळेस आपण सादर करूया. गीतांच्या द्वारे परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना करूया. आपली तरुण मुलं आपल्या बरोबर आहेत आणि यावेळेस तरुण मुलांबरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वर देव बापाची स्तुती करणार आहोत. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण सर्वजण मिळून मुलांबरोबर परमेश्वर देव बापाची स्तुती गीतांच्या द्वारे करूया. जरी आपण आपापल्या घरी आहोत परंतु या स्तुती आराधनेमध्ये आपण सहभागी होऊया आणि परमेश्वराच्या नावाला आपण उंचावूया. पुढील वेळ मी तरुण मुलांच्या हातामध्ये देतो. सर्वांना सलाम. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. स्तोत्रकर्ता 115 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नामाचेच गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. यावेळेस परमेश्वराच्या गीतासाठी, त्याच्या गौरवासाठी आपण काही गीतं म्हणणार आहोत. आणि सर्वप्रथम आपण गीत म्हणूया, आदिवंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती आडो मी देवा तुला, किती आडो मी देवा तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हाची तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सगळे मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. यावेळेस आपण यानंतरचं गीत म्हणणार आहोत आणि गीताचे बोल आहे, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तावाशी या. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 241, अहो कष्टी लादलेले. उपासना संगीतामधून गीत नंबर 241. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही
मी सुधरुनी साधू आपला उद्धार म्हणता कधी नाहीसे ख्रिस्ता लागी सोपावा स्वतः मी सुधरुनी साधू आपला उद्धार म्हणता कधी नाहीसे ख्रिस्ता लागी सोपावा दिन पाप्या नाही तो करना अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया पाहाभागी करताना प्रिय प्रभू रडला एक खामी वेदताना कैसा तो रडला पाहाभागी करताना प्रिय प्रभू रडला एक खामी वेदता कैसा तो रडला पूर्ण झाले पूर्णोद्धार साधीला अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया आता स्वर्गीय बापा पाशी तो मध्यस्थी करीतो देवा भाव जडा त्याशी तो दीनाला तारितो आता स्वर्गीय बापा पाशी तो मध्यस्थी करीतो देवा भाव जडा त्याशी तो दीनाला तारितो येशू हाची बात क्या गायतो अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया तुम्ही ख्रिस्ता पाशिया खरोखर त्या देवाचे प्रेम अपार आहे. त्या देवाच्या स्तुतीसाठी आणखी एक गीत आपण म्हणणार आहोत. उपासना संगीतामधून गीत नंबर 342 तू प्रिय हे प्रभू तू प्रिय अपार. उपासना संगीतामधून गीत नंबर 342 तू प्रिय हे प्रभू तू प्रिय अपार. तू प्रिय हे प्रभू तू प्रिय अपार तू प्रिय हे येशू तू केला उद्धार तू प्रिय हे प्रभू तू प्रिय अपार तू प्रिय हे येशू तू केला उद्धार मला तू सुप्रिय हे कैसे दावे संपूर्ण शक्तीने मी
आपण जय जयकार करूया आणि त्याच्या जय जयकार करायसाठी आपण एक गीत म्हणूया. जय जय प्रभू येशू की, हालेलुया. जय जय प्रभू येशू की. जय जय प्रभु यीशु की हालेलुया. जय जय प्रभु यीशु की हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हालेलुया. ओ हो साना ला 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 ला. हालेलुया में खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादाब. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, उसमें रहे नादाब. जय जय प्रभु यीशु की हालेलुया. जय जय प्रभु यीशु की हालेलुया. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. हो साना ला 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 ला. हालेलुया में ग्रहण करो.
यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि प्रार्थनेमध्ये जात असताना आपण एक गीत म्हणूया. गीताचे बोल आहे, देवा तू ये ना हाक माझी ऐका. सांभाळीशी मजला मजला देवा तू ये ना हाक माझी ऐकना. देवा तू ये ना हाक माझी ऐकना. जीवन हे माझे तुला समर्पित, गीत माझे तुलाच अर्पित. देवा 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 देवा, जीवन हे माझे तुला
समर्पित गीत माझे तुलाच अर्पित तूच गीत तू संगीत तूच असशी अंतरित किती तुझे उपकार रे किती तुझे आभार रे सोबतीला तूच आहे तुझ्यावरी विश्वास आहे सांभाळीशी परमेश्वरा आमचं सांभाळ संरक्षण तू कर परमेश्वर पिता. परमेश्वरा या महामारीपासून आमचं संरक्षण तू कर परमेश्वर पिता. आमचं संरक्षण तू करत आलेलं आहेस परमेश्वर पिता आणि पुढेही तू करणार आहेस परमेश्वर पिता. इथे परमेश्वर पिता जे समोर बसलेले आहेत परमेश्वर पिता त्या सगळ्यांना तुझ्या हातात देतो परमेश्वर पिता. आशीर्वादित तू कर परमेश्वर पिता. त्यांच्या घरामध्ये त्यांना सुखरूप तू ठेवतो परमेश्वर पिता. परमेश्वर पिता या बाहेरच्या जगामध्ये राहत असताना त्यांचं सांभाळ संरक्षण तू कर परमेश्वर पिता. सगळ्या अंधकारापासून त्यांना उजेडापर्यंत तू नाही परमेश्वर पिता. तुझ्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू जाईल. आमेन. या सर्व स्तुती आराधनेच्या द्वारे परमेश्वर देवबापाचं गौरव हो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव सन्मान असो. यावेळेस आपण संदेशाकडे जाणार आहोत आणि संदेशाकडे जाण्यापूर्वी मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो जे 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आपल्या मंडळीमधील जे सर्व तरुण लेकरं ज्यांनी 12वीची परीक्षा दिलेली होती ते सर्वजण पास झालेले आहेत. चांगल्या मार्कांनी चांगल्या पर्सेंटेजनी ते पास झालेले आहेत आणि म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं तुम्हा सर्वांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील शैक्षणिक जीवनाचा जो तुमचा प्रवास सुरू आहे त्याकरिता तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. या सर्व तरुण मुलांसाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी की जेणेकरून पुढील जे त्यांची वाटचाल आहे पुढील वाटचाल ते करीत असताना प्रभुदेव बापाचं सहाय्य मार्गदर्शन त्यांना असावं आणि ही सर्व आपल्या मंडळीतील तरुण मुलं परमेश्वर देव बापाच्या गौरवासाठी उंच पदावरती जावीत. यावेळेस परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे आपण आपलं लक्ष लावूया आणि एक वार पुन्हा करिन्थकरास पहिले पत्र अध्याय 12 आणि त्यामधून वचन 4 ते 11 आपण आपल्या समोर ठेवूया. करिन्थकरास पहिले पत्र अध्याय 12 वचन 4 ते 11 आपण आपल्या समोर ठेवूया. या शास्त्र भागामध्ये आम्हाला कृपादानं पाहायला भेटतात. कृपादानांची यादी आम्हाला या शास्त्र भागामध्ये देण्यात आलेली आहे आणि मागील आठवड्यांपासून मागील 2 आठवड्यांपासून आपण कृपादानांचा अभ्यास करत आहोत आणि त्यामध्येच आपण आज एक वार पुन्हा पुढे जाणार आहोत. पुढे जात असताना 10 आणि 11 ही 2 वचनं मी तुमच्यासाठी वाचत आहे. करिन्थकरास पहिले पत्र अध्याय 12 आणि वचन 4 ते 11 आणि त्यामधून प्रामुख्याने वचन 10 आणि 11 ही 2 वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया.
आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो प्रभू. येथवर आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य केलेलं आहे. या भक्तीमध्ये येथवर तुझी कृपा तू आम्हाला पुरवली, तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये ठेवलेली आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आभार मानित आहोत मागील संपूर्ण आठवडाभरासाठी, आणि त्यामध्ये जे तुझं प्रेम, तुझी कृपा, तुझी दया आम्हाला प्राप्त झाली, संरक्षण प्राप्त झालं, आरोग्य प्राप्त झालं, या सगळ्यासाठी आज आम्ही तुझे आभार मानित आहोत. आणि पवित्र देव बापा, या समय आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावलेलं आहे, आणि तुझ्या वचनांवर आम्ही मनन करत असताना एक वार पुन्हा तू आमच्याशी बोल. पवित्र देव बापा, तू आम्हाला शिकव. होय पवित्र देव बापा, तू आम्हाला शिकव, ते ज्ञान तू आम्हाला दे, आम्हाला तू घडव, आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रत्येकाकरिता ही वचनाची वेळ विशेष आशीर्वादाची कर. तुझं वचन जे सामर्थ्याने भरलेलं आहे प्रभू, त्या सामर्थ्याचा स्पर्श आम्हा प्रत्येकाला होऊ दे, आणि तो स्पर्श ज्यावेळेस आम्हाला होतो पवित्र देव बापा, आमचे शारीरिक विकार, आमचे आत्मिक विकार तू नाहीसे कर, आमची वाढ कर. पवित्र देव बापा, आध्यात्मिक जीवनामध्ये आमची वाढ तू कर, आणि तुझ्याकरिता आम्हा प्रत्येकाचा उपयोग तू कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपल्या विषयावर आपण मनन करत असताना, कृपादाने हा जो विषय आपला आहे त्यावर मनन करत असताना या तिसऱ्या विभागाकडे आपण जाऊया. आणि हा जो तिसरा विभाग आहे, ज्याला भविष्यासंदर्भात किंवा जाहीर करण्यासंदर्भातची दाणे असं नाव आपण दिलेलं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की आतापर्यंत आपण 9 पैकी 6 दाणांचा विचार केला आहे. जी विभागणी आपण केली आहे त्यापैकी आज त्यापैकी 2 विभाग, आणि या 2 विभागांमध्ये 6 दाणांचा अभ्यास आपण केलेला आहे, त्यावर विचार आपण केलेला आहे. आणि आज तिसऱ्या विभागाकडे आपण जात आहोत. या तिसऱ्या विभागावर आपण विचार करत असताना त्यामध्ये जी 3 दाणं आहेत त्याचा विचार आपण करणार आहोत. आणि ही जी 3 दाणं आहेत, ही 3 दाणं म्हणजे एक संदेश देण्याची शक्ती, दुसरं विशिष्ट भाषा बोलण्याची शक्ती, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, आणि तिसरं भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. या 3 दाणांवर आज आपण विचार करणार आहोत. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, आणि ती ही की जी विभागणी आपण केलेली आहे, आणि या विभागणीमध्ये ज्या दानांना आपण स्थान दिलेलं आहे, प्रियांनो तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक विभागातील जी दानं आहे त्या दानांचा विशिष्ट जो परिणाम आमच्या जीवनावर होतो, त्या परिणामाचं एक विशिष्ट क्षेत्र आम्हाला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ तुम्हाला समजण्यासाठी जो पहिला विभाग आहे, या पहिल्या विभागाचा ज्यामध्ये आम्ही पाहिलं की ज्ञानाचे वचन आहे, विद्येचं वचन आहे, आणि आत्म्य ओळखण्याची शक्ती आहे. या विभागातील या दानांचा जो परिणाम आमच्या जीवनावर होतो तो आमच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो, आमच्या बुद्धीवर, आमची जी बुद्धिक क्षमता आहे त्यावर त्याचा परिणाम होतो. आणि त्यामधून आम्हाला पाहायला भेटतं की समजणे, आकलन होणे, विशिष्ट प्रकारचं कार्य आमच्या या बुद्धीवर किंवा आमच्या बौद्धिक क्षमतेवर त्याचा विशेष परिणाम होतो. दुसरा जो विभाग आहे ज्यावर आपण मागच्या रविवारी अभ्यास केला, ज्यामध्ये आम्ही विश्वासाचं दान पाहिलं, निरोगी करण्याची कृपा दाणे आम्ही पाहिली, आणि अद्भुत कार्य करण्याची शक्ती आम्ही पाहिली. आता या दानांचा, या विभागाचा जो आमच्या जीवनावर परिणाम होतो तो म्हणजे आमच्या कृतीवर. कारण ही दानं जी आहेत ही कृतीमधून आम्हाला दिसून येतात प्रियांनो. मग विश्वासाचं जीवन असेल, निरोगी करणे असेल, किंवा अद्भुत कार्य करणे असेल, या विभागाचा जो परिणाम आहे तो आमच्या जीवनामधून जी कृती आम्ही करत आहोत त्या कृतीवर त्याचा परिणाम आम्हाला पाहायला भेटतो. आणि तिसरा जो विभाग आहे ज्यावर आज आपण विचार करणार आहोत प्रियांनो, या विभागाचा जो परिणाम आहे तो बोलण्याच्या क्षमतेवर होतो, किंवा जाहीर करणे ज्याला आपण नाव दिलेलं आहे. पहिला आमची बुद्धी त्यामध्ये
इन्व्हॉल्व आहे. आमची बुद्धी बौद्धिक पातळीवर त्या ठिकाणी आम्ही पाहतो. दुसरं आम्ही पाहतो की आमचं कार्य जे आहे, कृती जी आहे त्यामध्ये आम्ही पाहतो. आणि हा तिसरा विभाग आहे ज्यामध्ये आम्हाला माहिती आहे की संदेश देण्याची शक्ती आहे, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आहे आणि भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. आणि या तीनही जी दाणं आहेत त्यामध्ये आम्हाला आमच्या मुखाचा, आमच्या तोंडाचा, आमच्या जिभेचा विशेष वापर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. बोलण्याच्या द्वारे आमच्या बोलण्यावर त्याचा मोठा परिणाम आम्हाला दिसून येतो. जाहीर करणे त्यामधून आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, या तिसऱ्या विभागामध्ये जे विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं जे दान आहे, अन्य भाषेचं जे दान आहे, आम्हाला पाहायला भेटतं की या दानाला घेऊन आज वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत, मतभेद देखील आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आम्हाला अन्य भाषेच्या संदर्भात आमचं परमेश्वर देवबापाचं वचन काय सांगतं त्यावर ते आम्ही स्वीकारायला पाहिजे, ते आम्ही आत्मसात करायला पाहिजे. आणि म्हणून आज देखील आपण काय करणार आहोत की अन्य भाषेचं जे दान आहे त्यावर आपण जास्त वेळ देणार आहोत, त्या दानावर आपण जास्त वेळ घालविणार आहोत. आणि म्हणून सुरुवात करूया आपण आपल्या या दानांना. पहिल्या दानापासून आपण सुरुवात करूया ज्यामध्ये आम्हाला संदेश देण्याची शक्ती पाहायला भेटते. संदेश देण्याची शक्ती. आता वचन 10 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं. पहिल्या याच्यात अद्भुत कार्य करण्याची शक्ती सांगितली, या दानाचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि मग त्यानंतर म्हटलेलं आहे वचन 10 मध्ये की एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. संदेश देण्याची शक्ती. पेत्र असं म्हणतो की संदेश नेहमी आत्म्याच्या प्रेरणेने येत असतो. संदेश नेहमी आत्म्याच्या प्रेरणेने येत असतो. आणि मग पाऊल असं म्हणतो की संदेश देणारा हा त्याचे जे श्रोते आहेत त्याला ऐकणारे जे आहेत त्यांची उन्नती साधत असतो. संदेश देणारा, जो कोणी संदेश देतो आणि जो कोणी त्याला ऐकत आहे, हा संदेश देणारा काय करत असतो की जो त्याला ऐकत आहे त्याची उन्नती साधण्याचं काम संदेश देण्याच्या द्वारे तो करत असतो. संदेशाचा उद्देश देखील आम्हाला तोच पाहायला भेटतो की देवाची इच्छा मनुष्यापर्यंत पोहोचविणे, देवाची इच्छा मनुष्याला कळविणे, हा एक साधा उद्देश आम्हाला संदेशामागचा पाहायला भेटतो. आता प्रियांनो, संदेश देण्याचं कौशल्य आम्ही प्राप्त करू शकतो. संदेश देण्याचं कौशल्य आम्ही प्राप्त करू शकतो. आणि आम्हाला माहिती आहे की मनुष्य शिकण्याच्या द्वारे, अभ्यास करण्याच्या द्वारे संदेश देण्याचं कौशल्य प्राप्त करू शकतो. आणि ते प्राप्त करणं चांगलं आहे. आम्ही ते करावं कारण आम्हा प्रत्येकाला वचनांमधून एकमेकांना बोध करण्याकरिता परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं की आम्ही एकमेकांना वचनांमधून नेहमी बोध करीत असावं. आणि उत्तम प्रकारचा बोध करण्यासाठी त्याकरिता आम्ही वचनांचा अभ्यास करावं आणि ते जे कौशल्य आहे ते आम्ही प्राप्त करून घ्यावं. हे आमच्यासाठी कधीही चांगलं आहे. परंतु कोणाकोणाला किंवा एखाद्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे संदेश देण्याची आध्यात्मिक शक्ती किंवा दान देखील प्राप्त होत असतं, जो आज आपला विषय किंवा जे दान आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की एखाद्याला आत्म्यामध्ये संदेश देण्याची शक्ती किंवा संदेश देण्याचं दान प्राप्त होतं. आता अभ्यास करण्याच्या द्वारे जे कौशल्य मनुष्य प्राप्त करतो ते कौशल्य आत्म्याच्या द्वारे मनुष्याला दान स्वरूप किंवा भेट स्वरूप प्राप्त होतं आणि त्याचा उपयोग देखील अधिक प्रभावीपणे केला जातो. का? कारण
त्या मनुष्याची निवडच त्याकरिता झालेली आहे, याकरिता की त्या मनुष्याचा उपयोग त्या दानाच्या द्वारे करून घेतला जावा. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्याला संदेश देण्याचं दान प्राप्त झालेलं आहे, ज्याला संदेश देण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे, तो ज्यावेळेस संदेश देतो त्यावेळेस प्रियांनो तो त्याच्या समोर बसणाऱ्या लोकांना परमेश्वराची इच्छा अशा प्रकारे सादर करतो की जेणेकरून जे लोक त्याला ऐकत आहे त्यांच्या जीवनामध्ये मोठा परिणाम घडून येत असतो. संदेश देण्याची शक्ती अभ्यास करण्याच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे आम्ही ते कौशल्य प्राप्त करून घेऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही बायबल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो, ज्यावेळेस आमचं थिओलॉजीचं ट्रेनिंग सुरू असतं, त्यामध्ये एक विषय आम्हाला असतो होमिलेटिक्सचा. या विषयामध्ये आम्हाला संदेश देण्याच्या बाबत शिकवलं जातं. मग संदेश देताना कोणत्या गोष्टींची खबरदारी बाळगायची, सगळं पूर्ण तो जो विषय आहे तो संदेश देण्यावरच आधारित आहे. आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतल्यानंतर, त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, ते कौशल्य प्राप्त केल्यानंतर आम्ही संदेश देऊ शकतो. परंतु कधी कधी काय असतं की देवाचा आत्मा अशा प्रकारे आम्हाला स्पर्श करतो, देवाचा आत्मा ज्यावेळेस ते दान आम्हाला देतो, प्रियांनो, शिक्षणाच्या द्वारे प्राप्त केलेलं जे कौशल्य आहे त्याही पेक्षा अधिक प्रभावी हा मनुष्य ठरतो की ज्याला संदेश देण्याचं दान प्राप्त झालेलं आहे. त्याचे संदेश आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अधिक प्रभावी आम्हाला पाहायला भेटतात, कारण त्या मनुष्याची निवडच परमेश्वर देवबापाने त्याकरिता केलेली आहे. आणि म्हणून हे जे संदेश देण्याचं दान आहे ते आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता हे जे संदेश देण्याचं दान आहे किंवा जो संदेश यामधून दिला जातो त्याचे दोन प्रकार आम्हाला पाहायला भेटतात. आणि ते दोन प्रकार कोणते आहेत? एक, पवित्र शास्त्रामधून संदेश, ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वराच्या वचनामधून जो काही संदेश आमच्यासाठी आहे तो संदेश दिला जातो. आमच्या उन्नतीकरिता, आमच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता, आमच्या बौद्धिक उन्नतीकरिता, परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान आम्हाला अधिक व्हावं याकरिता पवित्र शास्त्रामधून संदेश दिला जातो. आणि दुसरा जो त्याचा प्रकार आहे तो भविष्यासाठी संदेश, किंवा ज्याला पुष्कळ वेळेस आम्ही पाहतो की भविष्यवाणी देखील म्हटलं जातं. भविष्यवाणी, भविष्यासाठी संदेश. एक गोष्टीची नोंद मला या ठिकाणी करायला पाहिजे, एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभू येशूच्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हाला ज्या सर्व ज्ञानाची गरज आहे, ज्या सर्व प्रगटीकरणाची गरज आहे, ते सर्व प्रगटीकरण आम्हाला परमेश्वर देवबापाच्या वचनांमध्ये देण्यात आलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हाला आवश्यक असलेलं सर्व प्रगटीकरण जे आहे ते आम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जरी आपण असं म्हणत आहोत की भविष्यवाणी किंवा भविष्यासाठी संदेश आम्ही म्हणत आहोत, तरी प्रियांनो त्यामध्ये पवित्र शास्त्राव्यतिरिक्त किंवा काहीतरी नवीन प्रगटीकरण जे पवित्र शास्त्राशी निगडित नाही किंवा जे पवित्र शास्त्राच्या बाहेर आहे, पवित्र शास्त्राशी विसंगत अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी अपेक्षित नाही. काहीतरी नवीन प्रगटीकरण, मला संदेश देण्याचं दान प्राप्त झालेलं आहे, मला भविष्यवाणीचं दान प्राप्त झालेलं आहे आणि मग मी भविष्यवाणी करत आहे, मी संदेश देत आहे भविष्यासाठी, आणि मी असं काही बोलत आहे की जे पवित्र शास्त्राशी विसंगत आहे, नाही मला हे देवाने प्रगट केलेलं आहे असं म्हणून मी काहीतरी सांगत आहे, ही अपेक्षा त्या ठिकाणी नाही किंवा अशा प्रकारे हे दान कार्य करीत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काहीतरी नवीन प्रगटीकरण जे पवित्र शास्त्राशी विसंगत अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी नाही प्रियांनो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आम्ही जुन्या करारामध्ये जातो, जुन्या करारामध्ये आम्हाला अनेक भविष्यात्मक संदेश पाहायला भेटतात. मग
जे संदेष्टे आहेत त्यांच्या संदेशांचा अभ्यास तुम्ही करा. जुन्या करारामध्ये आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात पुष्कळ भविष्यवाणी आम्हाला पाहायला भेटते. जुन्या करारामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचं हे जे दान आज मंडळीमध्ये आम्हामध्ये कार्यरत आहे ते जुन्या करारामध्ये देखील आम्हाला पाहायला भेटतं. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं की प्रभू येशूने देखील या दानाचा उपयोग केलेला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही लूका शुभवर्तमान अध्याय 19 आणि वचन 41 ते 44 जर तुम्ही वाचले तर तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या जयोत्सवाने यरुशलेम मध्ये प्रवेश करत आहे. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर तो यरुशलेमकडे पाहतो आणि मोठ्या क्लेशाचे मोठ्या दुःखाचे उद्गार तो त्या ठिकाणी काढतो. आणि यरुशलेमीसाठी तो त्या ठिकाणी एक संदेश देतो की तू ती वेळ जाणून घेतली नाही आणि म्हणून आता तुझ्यापासून त्या गोष्टी गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि मग आता असा वेळ येणार आहे की तुला उद्ध्वस्त करून टाकल्या जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमीसाठी हा जो संदेश त्या ठिकाणी दिला त्याची परिपूर्ती आम्हाला नंतर भविष्यामध्ये पाहायला भेटते. प्रियांनो, संदेश भविष्या संदर्भात जे संदेश आहे, जी भविष्यवाणी आहे ती अशा प्रकारे कार्य करताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, संदेश देण्याची शक्ती. दुसऱ्या दानाकडं आपण जाऊया. आणि दुसरं जे दान आहे ते भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहे. मी मुद्दामून जे हे तिसरं दान आहे त्याला 2 नंबरवर घेतलेलं आहे, कारण विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं जे दान आहे त्यावर आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. आणि म्हणून मी आधी हे 3 नंबरचं जे दान आहे, जे भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहे, ते मी समोर घेतलेलं आहे. मग आता आम्हाला हे पाहायला भेटतं, परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला असं सांगतं, वचन 10च्या शेवटी एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. आत्म्यात एकाला भाषा बोलण्याचे तर एखाद्याला त्या भाषेचा अर्थ सांगण्याचं दान किंवा शक्ती प्राप्त होताना आम्ही पाहतो. आता प्रियांनो, भाषेचा अर्थ सांगण्याचं हे जे दान आहे ते पूर्णतः भाषेच्या दानावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, भाषेचा अर्थ सांगण्याचं जे दान आहे ते पूर्णतः विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं जे दान आहे त्या भाषेवर हे दान अवलंबून आहे. कारण जर भाषाच नाही तर मग भाषांतर कशाचं केलं जाणार आहे? भाषाच नाही तर भाषांतर देखील नाही. हे अगदी आम्हाला समजण्यासाठी सोपं आहे. मग याचा अर्थ हा नाही की हे जे दान आहे ते महत्वाचं नाही किंवा ते कमी प्रतीचं आहे, असा त्याचा अर्थ नाही. जरी हे दान भाषेच्या दानावर अवलंबून असलं तरी या दानाला आपलं स्वतःचं विशेष महत्व त्या ठिकाणी आहे. आणि ते का आहे? कारण पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टीचं अगदी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे किंवा ही स्पष्ट सूचना पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे. जर भाषांतर करणारा नसेल किंवा भाषेचा अर्थ सांगणारा नसेल तर अन्य भाषेमध्ये बोलू नये. अगदी स्पष्ट परमेश्वराच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, जर भाषेचा अर्थ सांगणारा नाही तर त्या ठिकाणी भाषेमध्ये बोलू नये. म्हणजे आमच्या काय लक्षात येतं, ज्या प्रकारे भाषा नाही तर भाषांतर नाही, त्याच प्रकारे जर भाषांतर नाही तर भाषा ही आमच्यासाठी व्यर्थ बडबड ठरते. लक्षात येत आहे का? हे दान महत्वाचं आहे. जरी हे भाषेच्या दानावर अवलंबून असलं तरी या दानाशिवाय विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं जे दान आहे त्यामध्ये ज्या भाषा बोलल्या जातील त्या भाषा ऐकणाऱ्यांसाठी वायफळ बडबड अशा प्रकारच्या ठरतात, कारण त्याचं भाषांतरच त्या ठिकाणी केल्या जात नाही. आणि म्हणून या दानाला देखील एक स्वतःचं विशेष महत्व त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, आणि पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे तो हे देणारा आहे. आणि म्हणून ज्याला भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहे प्रियांनो, त्याच्यासाठी देखील ते फार महत्वाचं आहे आणि त्याचा देखील फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असतो. आता
हे दान आणखीन स्पष्टपणे समजून घेण्यासाठी एक कल्पनाचित्र आपण आपल्या समोर रंगवूया आणि ते अशा प्रकारचं आम्ही पुष्कळदा अशा प्रकारचे संदेश ऐकलेले आहेत की एक जण इंग्लिश मधून बोलतो आणि एक जण त्याचं भाषांतर करतो. या प्रकारचे संदेश आम्ही पुष्कळ वेळेस ऐकलेले असतील. इंग्लिश मधून एक जण संदेश देत आहे आणि एक जण त्याचं मराठीमधून भाषांतर करत आहे. आता लक्षात घ्या, जर समोरचे श्रोते जे आहेत, समोर बसलेली मंडळी ही पूर्णपणे मराठी आहे आणि त्यांना इंग्रजीचं काहीच ज्ञान नाहीये आणि जर मी तुम्हाला इंग्रजीमधून संदेश देऊ लागलो, इंग्लिश मधून मी तुम्हाला सांगू लागलो, तर मी किती जरी हुशार असलो, मी किती जरी सुंदर संदेश देत असलो, तरी माझा संदेश, माझं बोलणं, माझी भाषा तुमच्यासाठी व्यर्थ बडबड ठरेल. कारण ते तुम्हाला काहीच समजलेलं नाही, तुम्हाला काहीच कळालेलं नाही. आणि म्हणून अशा समय आम्हाला पाहायला भेटतं की जो भाषांतर करत आहे त्याला देखील एक फार महत्वाचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. प्रियांनो, एक गोष्ट आणखीन या ठिकाणी समजून घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस एखादा इंग्लिश मधून बोलतो, इंग्रजीमधून संदेश देत आहे, प्रियांनो, तो काय बोलत आहे हे त्याला माहित आहे, हे त्याला कळतं. त्याच्या बुद्धीला त्या गोष्टींचं आकलन झालेलं आहे. समजून उमजून त्या ठिकाणी तो इंग्रजीमधून संदेश देत आहे. जो भाषांतर करत आहे, जो त्याचं गरजेच्या भाषेमधून भाषांतर करत आहे, त्याला देखील ते कळतं, त्याच्या बुद्धीला देखील आकलन होतं की हा इंग्रजीमधून काय बोलत आहे, ते त्याच्या बुद्धीला त्याचं आकलन होतं, त्याला ते समजतं आणि मग तो ते आमच्यासाठी भाषांतर करतो, ऐकणाऱ्यांसाठी त्याचं भाषांतर तो करतो. या ठिकाणी बोलणाऱ्याची बुद्धी त्याला आकलन होत आहे आणि या ठिकाणी भाषांतर करणाऱ्याची बुद्धी त्याला देखील आकलन होत आहे. परंतु ज्यावेळेस आता आम्ही या दानांकडे येतो, मग विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं दान आहे आणि त्या भाषेचं अर्थ सांगण्याचं जे दान आहे, आता ज्यावेळेस आम्ही या दोन दानांकडे येतो त्यावेळेस आता लक्षात घ्या की जो भाषा बोलत आहे त्याच्या बुद्धीला आकलन होत नाहीये की तो काय बोलत आहे, त्याला समजत नाहीये की तो काय बोलत आहे. त्याची बुद्धी जी आहे त्या बुद्धीला आकलन होत नाहीये, परंतु तो भाषेमधून बोलत आहे. जो भाषांतर करत आहे त्याच्याही बुद्धीला आकलन होत नाहीये की तो जे बोलत आहे तो काय बोलत आहे. तरीही आम्ही काय पाहतो की भाषेमधून बोलणारा बोलतो आणि भाषांतर करणारा भाषांतर करतो. माझ्या जीवनामध्ये काही असे प्रसंग आलेले आहेत की ज्या ठिकाणी मी ह्या गोष्टी पाहिल्यात की एक जण भाषेमधून बोलत आहे आणि एक जण तो काय बोलत आहे त्याचा अर्थ देखील सांगत आहे. माझ्या जीवनामध्ये 2-3 प्रसंग असे आलेत की ज्या ठिकाणी मी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. प्रियांनो, लक्षात घ्या की बोलणाऱ्याची बुद्धी काम करत नाहीये, त्याच्या बुद्धीला आकलन होत नाहीये की तो काय बोलतोय आणि भाषांतर करणाऱ्याच्या बुद्धीला देखील आकलन होत नाहीये की बाजूचा काय बोलत आहे, तरी तो त्या भाषेचं भाषांतर करतो. हे आमच्या समजण्यासाठी फार कठीण आहे, आमच्या बुद्धीला आकलन होण्यासाठी या गोष्टी कठीण आहे, परंतु या गोष्टी होतात. ही दानं अशा प्रकारे कार्यान्वित होत असतात, कार्य ती करत असतात. मग ही दानं कार्य कशी करतात, हे कसं काय शक्य आहे की आकलन झाल्याशिवाय, समजल्याशिवाय भाषांतर केल्या जात आहे, हे कसं काय होऊ शकतं. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे, आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की भाषा बोलणारा हा आत्म्याच्या प्रेरणेने बोलत आहे आणि भाषांतर करणाराही आत्म्याच्या प्रेरणेने भाषांतर करत आहे. आणि म्हणून या दोघांच्याही मध्ये देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आम्हाला पाहायला भेटतो. जरी या दोघांची बुद्धी काम करत नाहीये, परंतु जो या दोघांचा उपयोग करून घेत आहे देवाचा आत्मा, तो एकच आहे. कारण आम्ही पाहतो 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो. ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. आणि म्हणून आम्हाला असं लक्षात येतं की पवित्र आत्मा एकाच्या द्वारे बोलत आहे आणि तोच आत्मा दुसऱ्याच्या द्वारे त्याचं भाषांतर देखील करून सांगत आहे. प्रियांनो, भाषेचा
अर्थ सांगणारा जो असतो, ज्यावेळेस त्याच्या कानावर ते शब्द पडतात प्रियांनो, त्याद्वारे देवाचा आत्मा त्याला अशा प्रकारे स्पर्श करतो आणि त्याच्या मुखामध्ये तो असे शब्द देतो की ज्या शब्दांच्या द्वारे बाजूचा व्यक्ती काय बोलत आहे त्याचा अर्थ बसलेल्या लोकांना कळून येतो, बसलेल्या लोकांना तो समजतो. प्रियांनो, हे अद्भुत अशा प्रकारचं काम आहे जे देवाचा आत्मा या दानांच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये करत असतो. जरी बुद्धीला आकलन होत नाहीये, परंतु देवाचा आत्मा त्या ठिकाणी जणू काही आमच्या बुद्धीची पकड त्याने घेतलेली आहे. आमच्यासाठी बुद्धीप्रमाणे देवाचा आत्मा त्या ठिकाणी करत आहे आणि भाषेचे शब्द कानावर पडताच त्या व्यक्तीच्या मुखामध्ये देवाचा आत्मा अशा प्रकारे त्याच्या मुखामध्ये तो शब्द देतो की समोरच्याला ते समजून येतं. आपल्याला माहिती आहे की देव आत्मा आहे आणि देव आत्मा आहे आणि तो काय करतो की तो आमच्या आत्म्याबरोबर बोलत असतो. आमच्या आत्म्यामध्ये तो आमच्याशी संपर्क करत असतो, बोलत असतो. मग प्रियांनो, देव आत्मा आहे आणि तो आमच्या आत्म्यामध्ये बोलतो, आमच्या आत्म्यामध्ये तो आमच्याशी संपर्क करतो. मग हे जे देवाचं बोलणं असतं, हा जो संपर्क देवाचा असतो प्रियांनो, त्यामध्ये परमेश्वर देवबाप एक एक गोष्ट अशी समजून सांगत नसतो. आम्हाला एक एक शब्द आम्हाला समजून सांगत नाही. जसं आम्ही पाहतो, एखाद्याला जर आम्हाला काही समजून सांगायचं आहे तर आम्ही त्याला वारंवार त्या गोष्टीची आठवण करून देतो, त्याला समजून सांगतो, हे बघ हे असं आहे, ते तसं आहे. परंतु ज्यावेळेस देव आत्मा आहे आणि तो आमच्या आत्म्यामध्ये आमच्या बरोबर बोलतो, आमच्याशी संपर्क करतो, त्यावेळेला प्रियांनो तो असा स्पर्श आम्हाला त्या ठिकाणी कळतो, असा स्पर्श त्या ठिकाणी तो आम्हाला करतो की आम्हाला आपोआप देवाची इच्छा माझ्यासाठी काय आहे आणि देवाला माझ्यासोबत काय बोलायचं आहे ते क्षणामध्ये ह्या गोष्टीचं आकलन आम्हाला होऊन जातं. प्रियांनो, आतल्यात आम्हाला ते कळून जातं. हे आमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडचं हे काम आहे प्रियांनो देवाचं, जे डोळ्यांनी आम्हाला दिसत नाही, परंतु परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये तो ते करत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाषांतराच्या बाबतीत देखील आम्हाला पाहायला भेटते की जो भाषेचा अर्थ सांगणार आहे त्याला पवित्र आत्मा या प्रकारे स्पर्श करतो आणि तो त्या भाषेचा अर्थ त्या ठिकाणी सांगतो की जेणेकरून जे ऐकणारे आहेत ते लोक त्या ठिकाणी आशीर्वादित होत असतात. त्यांना देवाची इच्छा त्यामधून कळते, त्यांना देवाची इच्छा त्या ठिकाणी समजत असते. प्रियांनो, आता हा जो भाषांतर करणारा आहे ना, त्याची एक विशेष जबाबदारी असते. प्रियांनो, ही जबाबदारी काय आहे? मुळातच आम्हाला असं पाहायला भेटल की हा जो विभाग आहे दानांचा, ज्यामध्ये 3 दाणं आम्ही पाहत आहोत, भविष्या संदर्भाची ही दाणं आहेत. परंतु प्रियांनो, ही 3ही दाणं जी आहेत, हा जो पूर्ण विभाग आम्हाला आहे, ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आम्हाला ही दाणं पाहायला भेटतात त्यांची एक फार विशिष्ट जबाबदारी आम्हाला पाहायला भेटते. त्यांची विशेष जबाबदारी, आणि ती जबाबदारी काय आहे की त्यांनी देवाबरोबर आणि स्वतः बरोबर प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. कारण आज आम्ही पाहतो की या गोष्टींचा उपयोग करून लोकांची फसवणूक केल्या जाते. कोणीही येतो आणि म्हणतो की देवाने मला सांगितलं तुझ्यासाठी, देव तुझ्यासाठी असं असं करणार आहे, हे देवाने मला सांगितलेलं आहे, देवाने मला सांगितलं, असं बोलून आम्ही काहीही बोलू शकत नाही प्रियांनो. आणि म्हणून ज्याला अशा प्रकारची दाणं प्राप्त झालेली आहे त्यांनी देवाबरोबर आणि स्वतः बरोबर प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. पुष्कळदा आम्ही पाहतो की भाषेतून बोलत आहे काय आणि कोणी भाषेचा अर्थ सांगणारा त्या ठिकाणी नाही का. मग एखाद्याला असं वाटतं की नाही मी सांगतो, आणि काही देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करत नसतानाही आम्ही पाहतो की व्यक्ती उठतो आणि बोलायला लागतो. असं नाही प्रियांनो. आणि म्हणून संदेश देणारा असेल, भाषा बोलणारा असेल किंवा भाषेचा अर्थ सांगणारा असेल, त्यांनी देवाबरोबर आणि स्वतः बरोबर प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. मी काय संदेश देत आहे, मी त्यासाठी जबाबदार आहे. मी सार्वजनिक ठिकाणी भाषेमधून बोलत आहे, त्यासाठी मी जबाबदार आहे. भाषेच्या दानाच्या वेळेस आपण या सगळ्या गोष्टींचा अजून अभ्यास करणारच आहोत, परंतु मी त्यासाठी जबाबदार आहे. मी जर भाषेचा अर्थ सांगत आहे तर त्यासाठी मी जबाबदार आहे प्रियांनो.
लोकांची फसवणूक मी त्यामधून करू नये, कारण परमेश्वर देव हा मला पारखणारा प्रभू परमेश्वर देव बाप आहे. प्रियांनो, तिसऱ्या दानाकडं आपल्याला जायचं आहे, परंतु मला असं वाटतं की वेळ आपला पुष्कळ झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तिसऱ्या दानाला आपण पुढच्या रविवारी त्यावर विचार करूया, जेणेकरून आपल्याला पुरेसा वेळ त्यावर आपल्याला देता येईल. आणि म्हणून आज या 2 दानांवरच आपण थांबूया. ही 2 दानं ज्यामध्ये संदेश देण्याची शक्ती आम्ही पाहिली, त्याचा अभ्यास आम्ही केला आणि भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. ही 2 दानं यावर मनन करत राहा. परमेश्वर देवबापाच्या वचनांमधून त्यावर अधिक अभ्यास करा. परमेश्वर देवबाप या दानांमधून, या दानांच्या अभ्यासाकडून तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि जे तिसरं दान आपलं राहिलेलं आहे, त्या तिसऱ्या दानाला आपण पुढच्या रविवारी त्यावर विचार करूया, म्हणजे अधिक सविस्तरपणे आपल्याला त्यावर बोलता येईल. प्रियांनो, परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे तुम्हास आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर देव बापा, आज 2 दानांचा अभ्यास आम्ही केलेला आहे, ज्यामध्ये संदेश देण्याची शक्ती आहे आणि भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती आहे. पवित्र देव बापा, ही सर्व कार्य तुझ्या आत्म्याच्या द्वारे केली जातात. पवित्र देव बापा, तुझं कार्य कधी कधी आमच्या कल्पने पलीकडचं आहे, आमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडचं आहे, परंतु ते आहे. आणि म्हणून या दानांचा विचार आम्ही करत असताना, अभ्यास आम्ही करत असताना, पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला त्यामधून विशेष आशीर्वादित कर. त्याच वेळेस ज्या लोकांच्या जीवनांमधून या दानांच्या द्वारे तू त्यांचा उपयोग करत आहे, त्या प्रत्येकाला देखील तू विशेष स्पर्श कर आणि जी त्यांची जबाबदारी आहे ती समजण्यास तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, होय प्रभू परमेश्वर देव बापा, या तुझ्या वचनांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानित आहोत. आज आम्ही पवित्र देव बापा सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. पवित्र देव बापा, कोणीही या दानांच्या द्वारे आमची फसवणूक करू नये म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही त्याकरिता तयार असावं. पवित्र देव बापा, आम्ही समजून घ्यावा, कारण कुठलाही संदेश हा तुझ्या वचनांबरोबर विसंगत असू शकत नाही. कोणीही व्यक्ती तुझ्या नावाने पवित्र देव बापा आम्हाला भुलवणाऱ्या गोष्टींच्या द्वारे किंवा भुलवणारे संदेश देण्याच्या द्वारे आमची फसवणूक करू नये म्हणून परमेश्वर देव बापा आम्हा प्रत्येकाचं तू विशेष सहाय्य कर आणि तुझी कृपा तू पुरव. परमेश्वर देव बापा, या वचनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करत असताना विशेष करून तुझे आभार मानतो पवित्र देव बापा त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, चांगल्या मार्कांनी पास झालेत. त्या सर्वांच्या कष्टांचं फळ तू त्यांना दिलं, त्यांच्या श्रमांचं फळ तू त्यांना दिलं, त्यांचा रिझल्ट त्यांना आनंद देणारा ठरला. यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. त्याच वेळेस आम्ही प्रार्थना करतो या सर्वांसाठी की पवित्र देव बापा त्यांची जी पुढची तयारी आहे, जे क्षेत्र ते त्यांच्यासाठी निवडत आहेत, पवित्र देव बापा त्याकरिता लागणारं सर्व सहाय्य, मार्गदर्शन आणि सर्व गोष्टींचा पुरवठा तू त्यांना कर आणि पवित्र देव बापा तू त्यांना आशीर्वादित कर. होय पवित्र देव बापा, तू त्यांना आशीर्वादित कर. पवित्र देव बापा अधिक उंच तू त्यांना कर. सर्व प्रकारचं ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य तू त्यांना पुरव आणि पवित्र देव बापा तुझं गौरव तू त्यांच्या जीवनामधून तू करून घे. प्रभू परमेश्वर देव बापा, आमच्या सर्व मंडळीला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. आम्ही प्रार्थना करतो मंडळीमध्ये जे वयोवृद्ध आहेत, जे आजारी आहेत, जे बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकाला तू विशेष स्पर्श कर. पवित्र देव बापा त्यांची काळजी तू घे, नवीन काम त्यांच्या जीवनामध्ये तू कर आणि त्यांना आरोग्य दे. प्रभू बापा जे आज दुःखी आहेत, कष्टी आहेत, निराश आहेत, अशा प्रत्येकाला देखील तू विशेष स्पर्श कर, आनंद दे, उत्साह तू दे. प्रभू पवित्र देव बापा ज्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद आहे, उपकार स्तुती आहे, त्यांची उपकार स्तुती देखील तू मान्य कर आणि परमेश्वर देव बापा त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा होय प्रभू त्या प्रत्येकाला तू विशेष आशीर्वादित कर. प्रभू देव बापा आमच्या सर्व मंडळीला आम्ही तुझ्या हातात देत आहोत. पुन्हा एक वार आज आम्ही प्रार्थना करत आहोत की पवित्र देव बापा आमच्या शहरामध्ये 3 दिवस पूर्णतः सर्व बंद आम्ही पाहत आहोत. पवित्र देव बापा
आजारामुळं ही जी वेगवेगळी परिस्थिती आमच्या समोर येत आहे, पवित्र देव बापा ती तू बदल. होय परमेश्वर देव बापा, आणि आम्ही विनंती करतो की आम्ही तू या परिस्थितीच्या द्वारे आम्हास काय शिकवू इच्छितो त्याबद्दल तू आमचं सहाय्य कर, ते समजण्याकरिता सहाय्य कर. गुडघ्यांवर येऊन पवित्र देव बापा या परिस्थितीवर विजय मिळवण्याकरिता तू आम्हा प्रत्येकाला बळ दे, सामर्थ्य तू दे. होय पवित्र देव बापा तू बदल ही सर्व परिस्थिती, हा सर्व आजार तू नाहीसा कर. परमेश्वर देव बापा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो, तुझं संरक्षण आम्हा प्रत्येकाला तू पुरव. मनापासून तुझे आभार मानून आणि पुढील सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया, त्यानंतर सुवंत देव परात्पर हे गीत आपण गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला ध्यानात्मा. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती तुम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे कडी. तुझ्या इच्छेने आकार देई, मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.